हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ब्रेन ब्रशअप अकॅडमी. आपण कंट्रोल सिस्टीमच्या 3rd लेक्चरला सुरू करतोय. 2 लेक्चर झाले. कंट्रोल सिस्टम पॉझिटिव्ह फीडबॅक झाला म्हणजेच रिजनरेटिव्ह सिस्टीम झाली, बरोबर आहे का? आपण ह्याला काय रे तुम्हाला सांगितलं होतं, हा जो पॉईंट आहे त्याला समिंग पॉईंट म्हणायचं. काय म्हणायचं? समिंग पॉईंट. ज्याचा फीडबॅक दिला जातो तो समिंग पॉईंट. आणि बरोबर आहे का? ह्या पॉईंटला आणि इथं जो फीडबॅक येतो ह्याला म्हणायचं एरर डिटेक्टर. काय म्हणायचं? एरर डिटेक्टर म्हणायचं. आणि एरर डिटेक्ट होऊन जो सिग्नल सिस्टीमला जातो त्याला सिग्नलला म्हणायचं ॲक्च्युएटिंग सिग्नल. ॲक्च्युएटिंग सिग्नल म्हणायचं, बरोबर आहे का? इथं सिस्टीम काढली होती जी ऑफ एस, बरोबर आहे का? आणि ही एच ऑफ एस आणि फीडबॅक कोणता दिलेला आहे रे? निगेटिव्ह फीडबॅक दिलेला आहे, बरोबर आहे का? हे इनपुट आहे आर ऑफ एस आणि सी ऑफ एस जे म्हणजे आउटपुट, बरोबर आहे? हे केलं. आता निगेटिव्ह फीडबॅक असला की बाळांनो आपल्याला माहिती आहे की निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे त्याचा जो गेन आहे सी ऑफ एस बाय आर ऑफ एस काय असतो रे? फॉरवर्ड गेन, बरोबर आहे का? फॉरवर्ड गेन 1 मायनस ऑफ लूप गेन, बरोबर आहे का? फॉरवर्ड गेन ह्याच्यामध्ये फॉरवर्ड गेन काय आहे रे? हा निगेटिव्ह फीडबॅक आहे. साईन जे दाखवतात ते निगेटिव्ह फीडबॅक आहे, बरोबर आहे का रे? हा, इकडे बघा रे, फॉरवर्ड गेन काय आहे? जी ऑफ एस लिहितो, बरोबर आहे का? हा, मग लूप गेन काय रे? गोल फिरा जी ऑफ एस गुणुले एच ऑफ एस. जो लूप गेन आहे पण कसं कोणतं चिन्ह आहे लूपला? निगेटिव्ह, म्हणजे एच ऑफ एस इंटू जी ऑफ एस हा गेन झाला. आणि बघा इथं 1 वजा आणि कंसात वजा आहे. वजा वजा काय होणार आहे रे? अधिक होणार आहे. मग काय येणार आहे रे? इकडे लक्ष द्या रे. जी ऑफ एस मायनस मायनस प्लस एच ऑफ एस आणि जी ऑफ एस हा काय झाला रे? सी ऑफ एस बाय आर ऑफ एस हा काय झाला रे? गेन झाला. काय झाला? गेन झाला. आता मला सांगा मी किमती घेतो आणि काय होतंय ते आपण ऑब्झर्व करू. ती जसं रिजनरेटिव्ह सिस्टीम होती, ही कसली? रिजनरेटिव्ह आहे का डिकेइंग सिस्टीम आहे? डिकेइंग सिस्टीम आणि रिजनरेटिव्ह सिस्टीम आहे का ते बघू. सपोज इथं आता व्हॅल्यू 10 घेतली आणि इथं 0.01 घेतली. काय घेतली? 10 आणि 0.01. बघा रे बाळांनो काय होतंय? 10, बरोबर आहे का? 1 प्लस 10 इंटू 0.01 म्हणजे काय आलं रे? 10 भागिले 1 अधिक 0.1 म्हणजे काय आलं रे? 10 भागिले 1.1 म्हणजे 9.99 आलं. म्हणजे काय व्हायला लागलं रे? आउटपुट काय व्हायला लागलं? मी काय म्हणतोय, जो गेन आहे बरोबर आहे का? जो ट्रान्सफर फंक्शन गेन आहे तो काय व्हायला लागला? कमी व्हायला लागला. आता हे 9.9 परत इथं ठेवा, परत हे इथं ठेवा आणि ह्याची किंमत फीडबॅकची 0.01 ठेवा. तर तुम्हाला काय ऑब्झर्व होईल? इकडे बघा रे, काय ऑब्झर्व होईल? जी व्हॅल्यू गेनची इथं होती ती हळूहळू डिकेइंग व्हायला लागली आणि अशी होते आणि ही एकदा काय होते? 0च्या नियर येते. आणि हा जो ग्राफ आहे e⁻t चा ग्राफ आहे. काय आहे? e⁻t चा ग्राफ आहे. जेव्हा तुमची सिस्टीम टुवर्ड्स 0 जाते, टुवर्ड्स 0 म्हणजे डिकेइंग नेचर मध्ये असते, तेव्हा ती कसली सिस्टम असते? स्टेबल सिस्टम. म्हणजे जेवढा आलंय त्याला ऍडजस्ट करते, बरोबर आहे का? जेवढा आलंय तो फीडबॅक जेवढा दिलाय म्हणजे तेवढा ऍडजस्ट करते. काय करते? तेवढा ऍडजस्ट करते. म्हणजे निगेटिव्ह फीडबॅक सिस्टम ही स्टेबल कंट्रोल सिस्टम आहे. काय? स्टेबल कंट्रोल सिस्टम, बरोबर आहे का? तुम्हाला इनपुट 10 दिलंय आणि तुम्ही म्हणताय रिजनरेट करताय की 11 देत आहे, बरोबर आहे का? म्हणजे त्या सिस्टमची कॅपॅसिटीच नाही, त्याला डिझाईनच तेवढं केलं नाही, त्यामुळे तो स्टॅबिलिटी लूज करू शकतो. पण इथं बघा, इथं कमी इनपुट कसं जातंय? कमी जातंय, त्यामुळे ती सिस्टीम रन करू शकते, बरोबर आहे का? ती सिस्टीम रन करू शकते आणि त्यामुळं ही जी निगेटिव्ह फीडबॅक सिस्टम असते ती स्टेबल कंट्रोल सिस्टम असते. काय असते? स्टेबल. ती कशामुळं? काय ते स्टेबल अनस्टेबल आताच कमेंट करायचं नाही, फक्त लक्षात ठेवा की निगेटिव्ह कंट्रोल सिस्टीम रिजनरेटिव्ह नसते, त्यामुळं ती स्टेबल असते. एवढं लक्षात ठेवा. परत आपल्याला येणाऱ्या काळामध्ये स्टॅबिलिटीचा क्रायटेरिया कळेल. पोल्स अँड झिरो लोकेशनवरनं सांगितलंय
त्याने स्टॅबिलिटी काढता येईल. आताच आपल्याला PhD करायची गरज नाही. फक्त लक्षात ठेवा की निगेटिव्ह फीडबॅक सिस्टीममुळे रिजनरेट आउटपुट जे आहे ती रिजनरेट होत नाही. आणि एक फंडामेंटल आपल्या डे टू डे लाईफमध्ये जिथं रिजनरेट आउटपुट होत नसतं, जिथं डिकेइंग असतं, ती स्टेबिलिटी असते. काय असते? एक स्टेबल पॉईंटला. पण बघा त्यामध्ये काही स्टेबल पॉईंटला रीच होतंय का रे आउटपुट? ते सारखं वरच जातं इन्फानाइट डिस्टन्स. पण इथं डिकेइंग होऊन एक कुठंतरी स्टेबल पॉईंट येतोय. बरोबर आहे का? एक स्टेबल पॉईंट येतोय म्हणजे इथं स्टॅबिलिटी अचीव्ह होते. काय होतीये? इथं स्टॅबिलिटी अचीव्ह होते. त्यामुळं निगेटिव्ह बघा, तुम्हाला जर विचारलं क्लोज लूप सिस्टम ह्या स्टेबल सिस्टम असतात का? क्लोज लूप सिस्टम ह्या स्टेबल असतात का? तर तुम्ही हो म्हणाल तर ते साफ चुकीचं आहे. क्लोज लूप सिस्टम ह्या मे और मे नॉट बी स्टेबल. मे असू पण शकतात आणि नसू पण शकतात. इट डिपेंड्स ऑन फीडबॅक. जर पॉझिटिव्ह फीडबॅक असेल तर त्या काय आहेत? क्लोज लूप सिस्टम आहेत. त्या काय आहेत? क्लोज लूप सिस्टम आहेत. त्या अनस्टेबल आहेत. बरोबर आहे का? व्हॅल्यू त्याची अनस्टेबल आहे. जर निगेटिव्ह फीडबॅक असेल तर त्या सिस्टीम कशा आहेत? त्या सिस्टीम कशा आहेत रे? स्टेबल आहेत. कशा आहेत? स्टेबल आहेत. कळतंय का मी काय सांगतोय? कळालं? म्हणजे जी असेल ते फीडबॅकवर स्टॅबिलिटी डिपेंड्स ऑन क्लोज लूप स्टॅबिलिटी. क्लोज लूप सिस्टमची स्टॅबिलिटी डिपेंड्स ऑन फीडबॅक. मग आपल्याला काय बघायचंय रे? हे बघितलं. आता आपल्याला ह्यात क्लोज लूप आणि ओपन लूपचं कंपॅरिझन बघायचंय. बरोबर आहे? क्लोज लूप आणि ओपन लूपचं कंपॅरिझन बघायचंय. आता मी क्लोज लूप सिस्टम घेताना मला आता कोणती आवडली रे? कुणाची स्टॅबिलिटी सांगितली? निगेटिव्ह. मग निगेटिव्ह मला आवडणार आहे. निगेटिव्ह फीडबॅक मला सगळ्यात जास्त आवडतो. तो निगेटिव्ह फीडबॅक का? तर स्टेबल आहे. बरोबर आहे का? ओके, कळतंय? बघा निगेटिव्ह फीडबॅक. बरोबर आहे का? निगेटिव्ह फीडबॅक. बरोबर आहे? निगेटिव्ह फीडबॅक. जेव्हा निगेटिव्ह फीडबॅक असेल बाळांनो, जेव्हा निगेटिव्ह फीडबॅक असेल आणि मी सगळं जे ओपन लूप आणि क्लोज लूपचं कंपॅरिझन करणार आहे ते निगेटिव्ह फीडबॅक सोबत करणार आहे. बरोबर आहे का? आता पहिला जो कंपॅरिझन फॅक्टर आहे तो गेन म्हणजे ट्रान्सफर फंक्शन. गेन म्हणजे बघा त्याचं जेव्हा ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन आहे जी ऑफ एस. बरोबर आहे का? इथं आउटपुट घेत आहे, इथं इनपुट घेत आहे. बरोबर आहे का? गेन काढायचा आहे म्हणजे सी ऑफ एस बाय आर ऑफ एस काढायचं आहे म्हणजे फक्त जी ऑफ एस. बरोबर आहे का? एवढी व्हॅल्यू आली. आता बघा जर क्लोज लूपचं काढायचं असला गेन तर बाळांनो कसं आहे रे? जी ऑफ एस. आता निगेटिव्ह फीडबॅक आहे. बरोबर आहे का? इथं निगेटिव्ह एच ऑफ एस. निगेटिव्ह फीडबॅक बघा काय आहे रे? निगेटिव्ह फीडबॅक सी ऑफ एस बाय आर ऑफ एस. फॉरवर्ड लूप गेन मी डायरेक्ट लिहितो. सी ऑफ एस 1 मायनस इथलं मायनस आणि ते आधीचं इथलं मायनस प्लस होणार आहे. मी डायरेक्ट प्लस घेणार आहे. निगेटिव्ह फीडबॅक असेल तेव्हा प्लस घ्यायचं. काय येईल रे? जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. मला सांगा रे, आता मला सांगा गेन कंपॅरिझन आहे ओपन लूप आणि क्लोज लूप मध्ये. गेन कंपॅरिझन आहे. तुम्ही युनिव्हर्सिटीला लिहित असताल हे रिलायबल आहे, हे असं आहे, हे तसं आहे. हे आपल्याला ते नाही. आपल्याला एक्झामला काय विचारतात ते स्टडी करायचं, ते इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे का? त्यामुळे तिथं फोकस करणं भरपूर इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे का रे? मला सांगा रे, ह्याचा गेन इथं व्हॅल्यू 10 असेल, ही जर व्हॅल्यू 10 असेल, इथं जर 0.1 असेल म्हणजे इथं 10 आहे. बरोबर आहे का? ह्याची व्हॅल्यू किती झालेली? गेनची 10. इथं पण गेन किती आहे? 10 तेवढाच घेतला होता. पण फीडबॅक किती आहे? फीडबॅक 0.1 आहे. 1 अधिक 10 गुणिले 0.1 म्हणजे ही किती होणार आहे रे? 10 1 प्लस 10.1 1 म्हणजे 10 भागिले 2 5. म्हणजे हा भाग बघा कोणताही भागाकारात आहे. बरोबर आहे का? हा भागाकारात काहीतरी भाग आहे. बरोबर आहे का? डिव्हिजन मध्ये भाग आहे. हा जर वाढत गेला तर ही जो गेन आहे तो कमीच होत जाणार. हा जर गोष्ट वाढत गेली तर हा गोष्ट काय होणार? इथं मल्टिपल आहे म्हणजे भागाकारात आहे. ही जर वाढत गेली तर ही काय होणार आहे? कमीच होत राहणार आहे ॲज कम्पेअर टू ही. बरोबर आहे का? ह्याची व्हॅल्यू किती रे? 10. जर तेवढंच व्हॅल्यू गेनची घेतली तर इथं ह्याचा गेन किती यायला लागला क्लोज लूपचा? 5. कळतंय का? म्हणजे गेनचं जर कंपॅरिझन केलं, जर क्लोज लूप सिस्टीम आणि ओपन लूप सिस्टीमचा क्लोज लूप सिस्टीम विथ निगेटिव्ह फीडबॅकचा जर लूप गेन बघितला तर कुणाचा जास्त आहे रे? कुणाचा जास्त आहे? जर गेन जर बघितला तर ओपन लूप सिस्टीमचा जास्त आहे. म्हणून आपल्याला कन्क्लूड काय झालं? ओपन लूप
जी सिस्टीम आहे ओपन लूप कंट्रोल सिस्टीम आहे तिचा गेन जास्त आहे आणि क्लोज लूप सिस्टम आहे त्याचा गेन कसा आहे कमी आहे. बरोबर आहे का? हे कन्क्लूड झालं बाळांनो तुम्हाला, हे कन्क्लूड झालं. आता मला बघायचं आहे पहिला फॅक्टर झाला गेन. बरोबर आहे का? मग तुम्ही कन्क्लुजन लिहू शकता दी ओपन लूप सिस्टम हॅव्हिंग हायर गेन दॅन क्लोज लूप सिस्टम. बरोबर आहे? नोट्स मध्ये मी इन डिटेल मध्ये लिहून दिलेला आहे. बरोबर आहे का? पहिला फॅक्टर झाला. दुसरा आहे डिस्टॉर्शन किंवा नॉइज. तुमच्या सिस्टीम मध्ये डिस्टॉर्शन किती, नॉइज किती आहेत? बरोबर आहे का? तुमच्या सिस्टीम मध्ये डिस्टॉर्शन किती, नॉइज किती आहेत, कसं काढायचं बघा. नॉइज म्हणजे एक्सटर्नली ऍड होणारा कॉम्पोनंट आहे किंवा डिस्टर्बन्सेस. डी ऑफ एस म्हणतो हा सी ऑफ एस. बरोबर आहे का? आणि इकडे बघा सपोज G1 आहे इथं G2 आहे. बरोबर आहे का? इथं डी ऑफ एस आला. बरोबर आहे का? इथं डी ऑफ एस आला तर काय होणार आहे रे बघा. आपण क्लोज लूपचा एकच गेन घेऊन बघू आणि ह्याला रिड्यूस कसं करायचं ते पण बघणार आहेत. निगेटिव्ह फीडबॅक याला काय येणार आहे रे आर ऑफ एस सी ऑफ एस. बरोबर आहे का? जेव्हा बाळांनो इथं गेन ही ऍड झालाय. बरोबर आहे का? डी ऑफ एस ऍड झालाय. बरोबर आहे का? डी ऑफ एस म्हणजे इथं जी सिस्टीम आहे त्याला डी ऑफ एस ऍड झालाय म्हणजे इथनं इनपुट आलंय. हे आलाय म्हणजे काय आहे इथं जातोय, इथं ह्या सिस्टीमला आलाय म्हणजे हे डिस्टॉर्शन हे इनपुट आलंय. इथं पण ह्या सिस्टीमला इनपुट डिस्टॉर्शन आलंय. कळतंय का? ह्या सिस्टीमला इनपुट काय झालंय डिस्टॉर्शन. ह्याने सिस्टीमवर काय परिणाम होतो, कोणत्या सिस्टीमवर डिस्टॉर्शन हे इनपुट आल्यानंतर कोणत्या सिस्टीमला जास्त इफेक्ट होतो ते आपल्याला बघायचंय. बरोबर आहे? ते आपल्याला बघायचंय. बाळांनो कसं रे बघा आउटपुट बाय इनपुट कोणतं आलंय बघा. आउटपुट काय सी ऑफ एस आर ऑफ एस. मग त्याचं ट्रान्सफर फंक्शन कसं करतात, इनपुट टू आउटपुट फिरा. हा चाललो मी इकडून, कोणता गेन सापडला रे जी ऑफ एस. परत कोणता सापडला का नाही. म्हणजे ह्याचा जो गेन झाला, जो डिस्टॉर्शन गेन झाला ह्यालाच काय म्हणतात डिस्टॉर्शन गेन. किंवा ह्याच्या जागी तुम्ही डिस्टॉर्शनच्या ऐवजी नॉइस लिहिलं, नॉइस एक हे दिलं तर ह्यालाच ऑर मध्ये जर नॉइस इनपुट दिलं तर ह्यालाच म्हणतात नॉइस गेन. म्हणजे डिस्टॉर्शन आणि नॉइस एकच कॉन्सेप्ट आहे. डिस्टॉर्शन आणि नॉइस एकच. तुम्हाला नॉइस कधी विचारू शकतात किंवा डिस्टॉर्शन कधी विचारू शकतात. त्यामुळे नॉइस आणि डिस्टॉर्शन दोन्ही पण एकच कॉन्सेप्ट आहे. लक्ष द्या बघा. इन केस ऑफ दॅट जी ऑफ एस. बरोबर आहे का? जी ऑफ एस. बरोबर आहे का? काय होणार रे डिस्टॉर्शन काय होणार आहे द फीडबॅक आहे रे एच. बरोबर आहे का बाळांनो? हा डिस्टॉर्शन सी ऑफ एस बाय आर ऑफ एस. मग काय असतं रे फॉरवर्ड लूप. फॉरवर्ड मध्ये इनपुट टू आउटपुट कोणतं चाललंय, हे चाललंय. ओके चाललंय ना जी ऑफ एस म्हणजे वरी जी ऑफ एस. आणि बघा लूप गेन 1 मायनस मायनस प्लस करू का, निगेटिव्ह फीडबॅक आहे म्हणून. निगेटिव्ह फीडबॅक आहे म्हणून मायनस मायनस प्लस करू. हा आता मी जास्त सांगत बसणार नाही. आता तुम्हाला हे कारण निगेटिव्ह फीडबॅक कंटिन्यू येणार आहे. निगेटिव्ह फीडबॅक म्हटलं की प्लस इथं लक्षात मायनस मायनस प्लस होतं. बरोबर आहे का? हा मग काय होणार लूपचा गेन काय येणार एच इंटू जी ऑफ एस. एच ऑफ एस इंटू जी ऑफ एस. बरोबर आहे का रे बाळांनो? डिस्टॉर्शन सेम ॲज गेन आलं बघा. सेम ॲज गेन म्हणजे तुमचा हा फॅक्टर काय करतोय, हा फॅक्टर वाढला, हा फॅक्टर जास्त आहे त्यामुळे हा जो डिस्टॉर्शन गेन आहे तो कमी येणार आहे. इथं आहे का रे खाली काय फॅक्टर नाही. इथं जर 10 व्हॅल्यू असेल सेम लिहा. ह्याची जर 0.1 व्हॅल्यू असेल, ह्याची जर 10 असेल, ह्याची जर 1 असेल, इथं जर 10 इंटू 0.1 केलं तर 10/2 इज इक्वल टू 5 येणार आहे बाळा. किती येणार आहे 10/2 इंटू इज इक्वल टू 5 येणार आहे. सेम येणार आहे. म्हणजे मी काय म्हणतोय डिस्टॉर्शन किंवा नॉइस जर इनपुट म्हणून ऍड झाले तर त्याचा इफेक्ट कोणत्या सिस्टीमवर जास्त होतो, त्याचा गेन कुणाचा, डिस्टॉर्शन गेन किंवा नॉइजचा गेन कुणाचा जास्त असतो, त्या सिस्टीमवर इफेक्ट कोण जास्त करतं, कोणत्या सिस्टीमवर नॉइजचा आणि डिस्टॉर्शनचा इफेक्ट जास्त होतो, कोणत्या सिस्टीमवर होतो रे बाळांनो डिस्टॉर्शन आणि नॉइजचा इफेक्ट. ही जी आहे ती ओपन लूप. बरोबर आहे? ओपन लूप कंट्रोल सिस्टीम आहे. त्याचा गेन किती रे 10. आता ह्या सिस्टीमचा जर मी त्या गेनची सेम व्हॅल्यू ठेवली तर ह्याचा किती इफेक्ट आहे 5. म्हणजे डिस्टॉर्शन आणि नॉइजचा इफेक्ट कुणावर जास्त होतो रे, कुणावर जास्त होतो, कुणावर जास्त होतो तर कुणावर होतो रे, कुणावर होतो क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम. कुणावर
कुणावर? क्लोज लूप नाही, ओपन लूपवर होतो. कोणावर होतो? ओपन लूपवर. मग डिस्टॉर्शनचा इफेक्ट कमी जो होतो तो क्लोज लूपवर होतो आणि जास्त जो होतो ओपन लूपवर. आता ह्याला इलिमिनेट करायचं आहे, ह्या इफेक्टला इलिमिनेट करायचं तर ओपन लूप मध्ये इलिमिनेट होऊ शकत नाही. का? तर काहीच करता येत नाही. जर सपोज तुम्ही गेन अजून एक ऍड केला तर काय होतोय रे, एक गेन G2 जर केला G2S मल्टिपल मध्ये जातोय म्हणजे गेन वाढतोय. पण इकडे बघा, पण जर तुम्ही क्लोज लूप मधला गेन जी नॉइस आहे तो ऍडजस्ट करू शकता, नॉइस आहे तो ऍडजस्ट करू शकता, किंवा डिस्टॉर्शन आहे ते ऍडजस्ट करू शकता, ते कमी करू शकता. मग तुम्ही डिस्टॉर्शन, हाऊ टू रिड्यूस डिस्टॉर्शन और नॉइस इन क्लोज लूप सिस्टम. क्लोज लूप सिस्टम मधला तुम्ही नॉइस किंवा डिस्टॉर्शन कसं रिड्यूस करता रे बाळांनो? मी काय सांगतोय रे, क्लोज लूप सिस्टम मधला नॉइस किंवा डिस्टॉर्शन तुम्ही कसं रिड्यूस करू शकता रे? कसं रिड्यूस करू शकतो रे बाळा? इकडे लक्ष द्या, कसं रिड्यूस करू शकता बघा. मी काय करतोय, एक प्रोसेस आहे. तुमचा जो गेन आहे आधीचा त्याच्या लेफ्ट हँड साइडला एक गेन ऍड करायचा. काय करायचा? एक लेफ्ट हँड साइडला गेन ऍड करायचा, बरोबर आहे, आणि तसंच राहून द्यायचं G(s), बरोबर आहे. असा लूप तयार होईल. जिथं डिस्टॉर्शन येतंय बघा, इथं डिस्टॉर्शन आलं, ह्या गेनच्या जिथं डिस्टॉर्शन इनपुट आलेलं आहे त्याच्या लेफ्ट साइडला एक गेन ऍड करायचा. मग त्याचा इफेक्ट काय होतोय बघा. आपल्याला डिस्टॉर्शन गेन किंवा नॉइस गेन काढायचा आहे. काय येतोय बघा रे बाळांनो, आणि इथं निगेटिव्ह फीडबॅक आहे. कोणता फीडबॅक आहे? निगेटिव्ह, बरोबर आहे. हे डिस्टॉर्शन इनपुट आहे. हा चला, फॉरवर्ड गेन, डिस्टॉर्शन गेन काढायचा आहे. फॉरवर्ड गेन कोणता रे बाळांनो? हा चला, इनपुट टू आउटपुट जो जातो त्याला म्हणायचं फॉरवर्ड गेन. इनपुट टू आउटपुट, हा इनपुट कडनं आउटपुट कडे चाललो, काय आला? G(s). काय फक्त आला रस्त्यात, कोणता आला? G(s). मग निगेटिव्ह फीडबॅक आहे 1 प्लस लूप गेन. काय असतो इथं? लूप गेन काय आला रे? हा लूप फिरा रे, गोल फिरतय का? हा, हे भरपूर महत्वाचं आहे. लूपला हे डायरेक्शन असले पाहिजे. काय असले पाहिजे? डायरेक्शन. लूप कसा जातोय? असा हा लूप होतोय एक. बघा काय रे, G1 पुढे गेलो, काय आला? G(s) आला. इथं पुढे गेलो, H(s) आला. बरोबर आहे का रे बाळांनो? मग काय करायचं रे, कसा डिस्टॉर्शन कसं कमी होईल? भरपूर जणांना कळालं असेल. लेफ्ट हँड साइडला जर तुम्ही G1 ऍड केला, मग G1 ऍड केला म्हणजेच काय होईल रे, याची व्हॅल्यू वाढेल आणि डिस्टॉर्शन गेनची व्हॅल्यू काय होईल? डिस्टॉर्शन गेनची व्हॅल्यू काय होईल? कमी होईल. म्हणजे डिस्टॉर्शन गेन हा कशाचा रेशो आहे? C(s)/D(s). बरोबर आहे का? हा जो व्हॅल्यू आहे ती काय होईल? G1 ची जर तुम्ही व्हॅल्यू वाढली, ह्याची व्हॅल्यू वाढली की काय होणार रे, ह्या मल्टिपलची सगळ्यांची व्हॅल्यू वाढणार, ह्याची व्हॅल्यू वाढणार, ह्याची व्हॅल्यू वाढणार, ह्याच्यात ऍड होणार, म्हणजे हा पूर्ण वाढणार. हा पूर्ण वाढला की हिकडचा जो आहे तो कमी होणार, हिकडचा जो आहे तो कमी होणार. म्हणजे मला काय सांगायचंय, डिस्टॉर्शन जो किंवा नॉइस फॅक्टर आहे, डिस्टॉर्शन फॅक्टर आहे आणि नॉइस फॅक्टर आहे, हा काय होतो रे, क्लोज लूप मध्ये विथ निगेटिव्ह फीडबॅक कंट्रोल करू शकतो किंवा मिनिमम करू शकतो, तुम्ही रिड्यूस करू शकता. काय करू शकता? रिड्यूस करू शकता. याच्यावरनच डिस्टॉर्शन किंवा याच्यावरनच, आता ह्याच कन्सेप्टवरनं मग मला कळालं रे, इन केस ऑफ ओपन लूप कंट्रोल सिस्टीम जो नॉइस असतो किंवा डिस्टॉर्शन जो असतो इनपुट ऍड केलेलं त्याचा इफेक्ट जास्त असतो. म्हणजे डिस्टॉर्शन नॉइस नसायला पाहिजे, पण आलं तर त्यांचा इफेक्ट ओपन लूप सिस्टीमवर जास्त दिसतो ॲज कम्पेअर टू क्लोज लूप सिस्टम. म्हणजे क्लोज लूप सिस्टम मध्ये डिस्टॉर्शन कमी असतात आणि जर असले